ओके ठीक आहे. लास्ट लेक्चरला आपण मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट कोणत्याही कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट कसं काउंट करायचं हे पाहिलं. बरोबर आहे. हे डोक्यात ठेवा. JEE ला भरपूर सारे जे ट्रिकी एक्झाम्पल असतात कॉम्प्लेक्स नंबरवरचे हे या आर्ग्युमेंट आणि मॉड्युलस जवळ फिरतात. म्हणजे जर एक्झामला जर कॉम्प्लेक्स नंबरचं एक्झाम्पल आलंय JEE ला आणि जर ते सुटलं नाही तर पहिल्या डोक्यात विचार काय आणायचा की हे स्ट्रेट सुटत नाही तर 100% आर्ग्युमेंट आणि मॉड्युलस जवळ येणार आहे. मग लगेच ते काढायचं मग पुढे कॅल्क्युलेशन सुरू करायचे. ओके ठीक आहे. मग नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. एक्झाम्पल नंबर 2. सेकंड एक्झाम्पल क्वेश्चन तोच आहे. फाइंड द मॉड्युलस अँड एम्प्लिट्यूड ऑफ द each of the following complex number. सेकंड एक्झाम्पल आहे √3 प्लस √2i. ओके काय करायचं तुम्हाला इथे मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट हे कॅल्क्युलेट करायचे. ओके मग सर्वात पहिले मॉड्युलस कॅल्क्युलेट करायचं. सर्वात पहिले काय करणार रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट फाइंड करायचं. याकरता त्याला कोणाबरोबर कम्पेअर करायचं x + i1. ओके मग सोल्युशन सर्वात पहिले नाव द्या लेट z. कॉम्प्लेक्स नंबर हा z ने डिनोट होतो ना. लेट z = √3 प्लस √2i. अडचण. ओके कंपेअर विथ z is equals to x plus i1. We get okay. Therefore तुम्हाला x ची व्हॅल्यू किती भेटणार आहे. Therefore x is equals to √3 and y is equals to √2. अडचण x आणि y भेटला. ओके आता काय फाइंड करायचं. सर्वात पहिले मॉड्युलस फाइंड करणं खूप सोपं आहे. मग मॉड्युलस ऑफ z कसं फाइंड करणार. मॉड्युलस ऑफ z सिम्बॉल दोन्ही टाका. मॉड्युलस ऑफ z त्याला आपण r ने डिनोट करतो. द फॉर्म्युला काय आहे √x² + y². थोडं कॉन्फिडेंटली बोला. मॅथ्स मध्ये कॉन्फिडन्स खूप गरजेचा आहे. ओके विच इज इक्वल टू √x ची व्हॅल्यू किती आहे √3 त्याचा स्क्वेअर प्लस y ची व्हॅल्यू √2 त्याचा स्क्वेअर. ओके क्लिअर कट. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. म्हणजे इथे येणारे √3 + 2 म्हणजे ओके 3 + 2 किती झाला 5 आणि 5 चा स्क्वेअर रूट निघतं का रे. मग √5 हा आला मॉड्युलस. अडचण बोला बरोबर मॉड्युलस मध्ये. मॉड्युलस क्लिअर आहे. ओके आता मुद्दा मी आर्ग्युमेंट पुढे घेतो. ओके गरज पडणार आहे काही. आर्ग्युमेंट पुढे घेतो अँड इकडे आर्ग्युमेंट घेतो अँड आर्ग्युमेंट और त्याला आपण काय म्हणतो आणखी एम्प्लिट्यूड ऑफ z. आता तुम्हाला इथे क्वेश्चन मध्ये क्लिअर कट एम्प्लिट्यूड विचारलेला आहे. मग असली तुम्ही एम्प्लिट्यूड ऑफ z हे असं लिहितात. त्याचा फॉर्म्युला काय आहे थिटा इज इक्वल टू tan इनवर्स y/x. बरोबर आहे. कालचा फॉर्म्युला घेतला अजून नंतर हळूच हा फॉर्म्युला चेंज करेल मी. ओके देअरफॉर थिटा इज इक्वल टू tan इनवर्स y ची व्हॅल्यू किती √2 अपॉन x ची व्हॅल्यू √3. ओके आता कोणत्या स्टँडर्ड अँगलचा टॅन हा √2 अपॉन √3 येतो. स्टँडर्ड अँगलचे टॅन मी काल तुम्हाला सांगितलं. tan 0 0
tan 30 1/√3, tan 45 1, tan 60 √3 आणि tan 90 नॉट डिफाईन. आली काही व्हॅल्यू नाही, म्हणजे ओके व्हॅल्यू निघत नाहीये, संपला विषय. हे साईनचा पण काही गोळ नाहीये, म्हणजे हे आलं आर्ग्युमेंट ऑर एम्प्लिट्यूड. अडचण बोला बरं, अवघड होतं एक्झाम्पल. उद्या समजला प्रत्येकाला. ओके नेक्स्ट घ्या. एक्झाम्पल नंबर 3. मॉड्युलस ऑफ झेड. मॉड्युलस ऑफ झेड इज ऑलवेज रियल. तो कॉम्प्लेक्स नंबर येणार आहे का? नाही, कालच बोललो होतो मी. म्हणजे तर 100% मागचं आन्सर जे आलंय ते काय आहे? रॉंग आहे, प्रिंटिंग मिस्टेक. आपल्या बुक मध्ये भरपूर साऱ्या प्रिंटिंग मिस्टेक आहे, झोपेत लिहिल्यासारखे फार. त्यामुळे थोडस आपलं जे बेसिक आहे ना ते यूज करायचं आन्सरच्या वेळेस. ओके नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 3. -8 + 15i. ते घाबर होतं का तुम्ही मायनस तिथं आय आला म्हणून, की कसं काय आई येऊ शकतं? आमचं तर वेगळं शिव राहिलंय. आपलं त्यावेळेस विचार करायचं की आपलं आन्सर पुढे चुकलंय का, थिअरी काय सांगते. मॉड्युलस हा नेहमी रिअल नंबर असतो. ओके लेट z इज इक्वल टू -8 + 15i. काय करावं लागेल रे? कम्पेअर विथ z इज इक्वल टू x + iy. वी गेट x ची व्हॅल्यू किती भेटेल? -8 आणि y ची व्हॅल्यू 15. मॉड्युलस ऑफ z फॉर्म्युला x² √x² + y². टाका व्हॅल्यूज -8² + 15². क्लिअर कट आहे. सांगितलेलं मॉड्युलस तरी सबट्रॅक्शन होत नाही, कारण की स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्ह येणार आहे. मग हा स्क्वेअर होईल 64 आणि प्लस हा स्क्वेअर होईल 225. दोघांची ऍडिशन किती येते रे? 289. 289 89 सॉरी 289 आहे का? कोणाचा स्क्वेअर आहे? कोणा स्क्वेअर आहे? म्हणजे मॉड्युलस ऑफ झेड किती आला? therefore मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल टू r इज इक्वल टू 17. ओके आता फाइंड करायचं आर्ग्युमेंट किंवा एम्प्लिट्यूड. अजून आपल्याकडे एम्प्लिट्यूड पर्टिक्युलरली आलेलं नाहीये. पर्टिक्युलर एम्प्लिट्यूड काढत असताना थोडी ट्रिग्नोमेट्री यूज करायची का जी आज काय तुमची येईल. ओके टाका व्हॅल्यूज. 15 अपॉन -8 बरोबर आहे. आणि तो मायनस काय करायचा? बाहेर काढायचा. म्हणजे इथे काय होईल? -tan 1 15/8. -tan 1 15/8. ही आन्सर व्हॅलिड आहे. काय बोललो? ही आन्सर व्हॅलिड आहे पण चुकीचं आहे. तुमच्याकडे या आन्सरला मार्क्स भेटणार, पण हेच आन्सर जर तुम्ही पर्टिक्युलर लिहिलं तर मात्र हे आन्सर तुम्हाला इनव्हॅलिड जातं एक्झाम्स मध्ये. बोर्डच्या बुक मध्ये याला फुल वेटेज बरोबर आहे. पण ज्यावेळेस आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा विचार करतो सीईटी JEE तिथे आन्सरला मार्क्स 0 आहे. कारण सांगतो. मला सांगा x नेगेटिव्ह आहे आणि y पॉझिटिव्ह. x नेगेटिव्ह आहे आणि y पॉझिटिव्ह आहे. असं कोणत्या क्वाड्रंट मध्ये होतं रे?
कोणता क्वाड्रंट? सेकंड क्वाड्रंट, बरोबर आहे. मग सेकंड क्वाड्रंट जर असेल तर याचा अँगल, याचं खरं आन्सर असं यायला पाहिजे, थिटा इज इक्वल टू पाय मायनस टॅन इनवर्स 15/8. हे आन्सर ऍक्युरेट. हे चुकीचं आहे, कारण की मायनस थिटा हा जो अँगल येणार नाही ते त्याचं काहीतरी आन्सर येईल ना थिटामध्ये. मग हा येणार आहे मायनस थिटा. मायनस थिटा हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये असतो. मायनस थिटा हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये असतो. कसा असं सांगतो इकडे बघा. आपण ऑलरेडी अँगल चेक केलेले पहिल्या चॅप्टर मध्ये, बरोबर आहे. तुम्ही ट्रिग्नोमेट्री बाकी आहे त्यामुळे तुम्हाला हा गोल कळणार नाही थोडासा लवकर. ओके, इकडे बघा. जर ही क्वाड्रंटल सिस्टीम घेतली मी, आता हे इमॅजिनरी प्लेन नाही, हे रिअल प्लेन, म्हणजे मी अँगल बद्दल बोलतोय. तर हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. ओके, थिटा हा नेहमी ऍक्यूट असतो. थिटा इज ऑलवेज. आपण जो कोणता अँगल फाइंड करणार आहे, इथून पुढे 2 वर्ष डोक्यात ठेवायचं. तुम्ही कोणताही अँगल फाइंड केला, कोणताही, तुम्ही नेहमी कोणता अँगल फाइंड करता? ऍक्यूट. कधीही ऑब्ट्यूज फाइंड करत नाही. म्हणजे 2 लाईन्स मध्ये विचार केला, सपोज ही एक ब्लॅक पेन ही एक लाईन आहे आणि हा ब्ल्यू पेन ही एक लाईन, बरोबर आहे. तर ह्या 2 लाईन्स मध्ये अँगल झालाय, पण 2 झाला, इकडे ऍक्यूट आहे, इकडे ऑब्ट्यूज, बरोबर आहे. आपण फॉर्म्युलाने जो कोणता कॅल्क्युलेट करणार तो कधी कोणता असणार? ऍक्यूट. म्हणजे तुम्ही फॉर्म्युला नेहमी ह्या अँगलसाठी देणार आहे, देणार का कोणी? मग आपण थिटा हा नेहमी कसा घेतो? बरोबर आहे. ओके, मग आता बरं का, थिटा जर ऍक्यूट असेल तर पहिल्या क्वाड्रंट मध्ये 0 to 90 म्हणजे काय? रेडियन्स मध्ये बोललो तर 0 to π/2 केलं ना, आठवते ना पहिला चॅप्टर. ओके, तर हा अँगल इथे नेहमी असणार थिटा. जर तुम्ही जरी क्लिअर केला तर हा अँगल 0 असतो डिग्रीमध्ये. हा किती असतो? 90 डिग्री. रेडियन्स मध्ये किती होईल? π/2. इकडे आल्यानंतर मी असं रोटेशन घेऊन राहिलोय, इकडे आल्यानंतर 180 होईल ना. 180 म्हणजे किती रेडियन्स? आणि खाली इथे गेला तर 3π/2 आणि परत इकडे आला तर 2π. कारण की हे रोटेशन असतं या अँगल. अँगल बनण्याची प्रोसेस असते. सपोज ही आर्म आहे, इथे 0 आहे ना, हा फिरली, इनिशियल पोझिशन फायनल पोझिशन मध्ये अँगल तयार होतो. हे या प्रकारे रोटेशन आलेलं आहे. कोणती डायरेक्शन आहे ही? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज आपण अँगल पॉझिटिव्ह घेतो, बरोबर आहे. मग आता बरं का, फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल काय असतो? थिटा. सेकंड क्वाड्रंटचे अँगल 2 प्रकारे भेटतात. एक तर π/2 च्या पुढे गेला म्हणजे एक पहिला अँगल भेटतो π/2 प्लस थिटा, किंवा दुसरा कसं काढणार? पायपेक्षा लहान आहे ना, मग पाय मायनस थिटा. आपण जनरली π/2 जवळ गणमन करत नाही. त्याचं रिझन तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीच्या सांगेल. म्हणजे आपण सेकंड क्वाड्रंटचा अँगल काय घेतो? पाय मायनस थिटा. थर्ड क्वाड्रंटचा अँगल काय घ्यावा लागेल रे? रोटेशननुसार चेक करा. पायच्या पुढे गेला ना, म्हणजे हा काय घ्यावा लागेल? पाय प्लस थिटा. याला अल्टरनेट दुसरा अँगल कोणता असणार? 3π/2 मायनस थिटा. आणि फोर्थ क्वाड्रंटचा अँगल काय असणार? 3π/2 प्लस थिटा और 2π मायनस थिटा. म्हणजे 2π मायनस थिटा हा पण येईल इथे. कारण लक्षात घ्या, 2π म्हणजे 360 डिग्री आणि 360 डिग्री आपल्याला इक्वॅलेंट होतो. म्हणजे हा गेला म्हणजे काय उरला? मग इथे तुम्हाला मायनस थिटा भेटतोय पा, कारण की याची व्हॅल्यू तर थिटा येईल ना. तुम्ही टॅन इनव्हर्स जो अँगल काढणार आहे तो नेहमी कसा असणार? म्हणजे हा फॉर्म्युला काय आला? मायनस थिटा. मग मायनस थिटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये? हा, पण आपल्याला XY वरनं आयडिया येते की हा पॉईंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये? एक्स निगेटिव्ह आहे, वाय पॉझिटिव्ह आहे. एक्स निगेटिव्ह आहे आणि वायचं पॉझिटिव्ह आहे, म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये आन्सर आहे? सेकंड. तुम्ही अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये देऊ राहिले? फोर्थ. मग हे लॉजिकली बरोबर आहे. मग सेकंड क्वाड्रंटचा अँगल काय असतो? π/2 मायनस थिटा. तुमचा अँगल हा आहे, मग तो π/2 मायनस π/2 मायनस
tan इनवर्स 15/8. हे आलं प्रॉपर आन्सर. समजला उद्योग? हा उद्योग कधी करायचा? आता शक्यतो जर अँगल फाइंड होत नसेल तर हा उद्योग करायचा नाही. अँगल फाइंड जर झाला, ही व्हॅल्यू जर फिक्स निघाली असती ना, तर मात्र आपला हा उद्योग करावा लागला. समजतंय? मग दोन्ही आन्सर -tan इनवर्स 15/8 आणि दुसरं काय येईल इथे? पाय -tan इनवर्स 15/8. मी तेव्हा म्हणत होतो, ज्यांनी ट्रिग्नोमेट्री ऑप्शन सोडला होता 10th आणि तरी सुद्धा फुकटच्या मार्क्स मिळालेले आहे मॅथला, त्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही सायन्स सोडून. आता ट्रिग्नोमेट्री तुमच्या इतकी मागे लागणार आहे तर तुम्हाला ते 10वीचं खूप सोपं वाटणार. 10वीची ट्रिग्नोमेट्री खूप सोपी होती. ती फक्त इंट्रोडक्शन होती, म्हणजे पुस्तकाची फक्त पहिली ओळ होती, पानपण. आता जवळजवळ 1000 पानाचं पुस्तक आहे ट्रिग्नोमेट्री तुम्हाला पुढे. जी 10वीला पाहिली ती एक ओळ होती, 1 लाईन होती. मग विचार करा पुढे ट्रिग्नोमेट्री किती. आपला 11th 3 चॅप्टर आहे. त्यामुळे ज्यांनी ट्रिग्नोमेट्री ऑप्शन सोडली तर त्यांनी ट्रिग्नोमेट्री परत घ्या करायला. नसल तर बाळांनो मॅथ्स सोडून द्या. आणि 11th मॅथ्स सोडता येत नाही, डायरेक्ट सायन्सच सोडून द्या. ट्रिग्नोमेट्री उद्योग समजलाय? ओके. मग याला 2 अँगल भेटणार आहे, तर पाय मायनस किंवा डायरेक्टली मायनस. सध्या आपण मायनस लिहिलाय, त्या अडचण आहे. ओके. आता पुढच्या एक्झाम्पल पासून आपण हे उद्योग सुरू करू. ओके. अडचण बोला बरं. जर अँगलची व्हॅल्यू फाइंड झाली तर मग क्वाड्रंटचा विचार करायचा. मी प्रत्येक एक्झाम्पलला तुम्हाला क्वाड्रंट बनवून दाखवणार आहे की कोणत्या अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये. सध्या हा आला तुमचा मॉड्युलस आणि ही काय आलं? आर्ग्युमेंट. बरोबर आहे? सध्या या एक्झाम्पल पर्यंत काय अर्थ वाटतं काय ते? तर असं हा काल वापरलेला फॉर्म्युला आहे. बरोबर? ओके. पुढे एक्झाम्पल नंबर 4. आता एक्झाम्पल नंबर 4 पासून आपला परफेक्ट अँगल द्यायचा आहे, म्हणजे तो क्वाड्रंटचा विचार करायचा आहे. ओके. ठीक आहे. लिहिलंय का हे प्रत्येकाने? ओके. एक्झाम्पल नंबर 4 घ्या मार्क. एक्झाम्पल नंबर 4 आहे -3 into bracket 1 minus I. ओके. चला 2 मिनिट देतो, मॉड्युलस तुम्ही फाइंड करा. ओके बाळांनो, तुम्हाला जेव्हा मी शिकवतोय त्यावेळेस कन्सेप्ट टू कन्सेप्ट शिकवतोय फार पूर्ण. म्हणजे असा आन्सर देतोय की ज्या आन्सर मध्ये फार मॅथचा सायंटिस्ट जरी बघा तरी चूक काढताना आली पाहिजे त्याला आन्सर मध्ये. असं परफेक्ट आन्सर जमलं पाहिजे मॅथ मध्ये. ओके. झेड इज इक्वल टू, सर्वात पहिले जे आहे कसं लिहा, -3 1 - I. आता क्लिअर कट आहे. इथे प्रॉब्लेम काय आला रे? बोला. प्रॉब्लेम कोणत्या नंबरचा आहे? -3 तो ब्रॅकेटच्या बाहेर आलाय. मग सिम्प्लिफाय करायची ह्या -3 ने या दोघांना मल्टिप्लाय करून. म्हणजे काय होईल रे जे? -3 +3I. अडचण? आणि बोलत चला, असं शांत वाटायचं नाही. ते कॉलेजचं लेक्चर नाही आपलं.
शांत बसून घ्यायला. ओके, कम्पेअर विथ कोणाबरोबर कम्पेअर करायचं? झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय. वी गेट एक्स -3 आणि वाय भेटला मला +3. मुद्दाम मी साईन लिहिलंय. तुम्ही साईन लिहिलं पाहिजे गरजेचं नाही, पण मुद्दाम लिहिलंय म्हणजे बरोबर करे. आता मला अँप्लिट्यूड फाइंड करायचा आहे ना, बरोबर आहे. जर दोन्ही पॉझिटिव्ह आले तर अँगलला अडचण असते काही. अडचण कधी होते? हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह मिक्स व्हायला लागले तर. बरोबर ना? अरे बरोबर का? ओके, मग आता इथंच मुद्दा हा येतो की हा जो पॉइंट आहे हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये? दिस लाइज इन सेकंड क्वाड्रंट. मान्य आहे का प्रत्येकाला? पुढे जागा असेल तर पुढे लिहा तुम्ही. ओके, दिस लाइज इन सेकंड क्वाड्रंट. आता क्वाड्रंट जवळ खूप मोठ्या गणमनी फिरणार आहे, कारण की अँगल हा क्वाड्रंट मध्ये सापडणार तुम्हाला. ओके, दिस लाइज इन सेकंड क्वाड्रंट. ओके, देअरफोर सगळ्यात पहिले आता मॉड्युलसला काय क्वाड्रंट काय फरक नाही पडत. मग मॉड्युलस ऑफ झेड करा बरं फाईंड. कसं करा मॉड्युलस ऑफ झेड फाईंड? मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल टू आर विच इज इक्वल टू अंडर रूट x² प्लस y². अडचण? अरे अडचण? ओके, आता काय करायचं? इथे तुम्हाला मॉड्युलस फाइंड करायचंय विच इज इक्वल टू अंडर रूट x² म्हणजे -3² प्लस y² म्हणजे +3 स्क्वेअर. करा सिम्प्लिफाय. अंडर रूट 3² 9 प्लस 3² 9 म्हणजे तिथे पुढे लिहितो मी अंडर रूट 18 म्हणजे हे मला कसं लिहिता येईल? 9 × 2. हा, आता 9चा स्क्वेअर रूट आणि पुढे √2. कारण की हे जे काही स्क्वेअर रूट आहे मल्टिप्लिकेशन मध्ये तुम्ही इथे नका स्क्वेअर रूट सेपरेट करू. ऍडिशनला सबट्रॅक्शनला स्क्वेअर रूट सेपरेट होत नाही. स्क्वेअर रूट सेपरेट केलं होतं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असेल तर. ओके, देअरफॉर मॉड ऑफ झेड इज इक्वल टू आर विच इज इक्वल टू 3√2. इथपर्यंत अडचण बोला. याची अडचण आहे? हा, आता 2 मिनिटं. आता मी चुकीचं लिहितो नंतर क्लिअर करतो. आता माझा पुढचा पॉईंट काय आहे? आर्ग्युमेंट. आणि बाळांनो फार मी आतापर्यंत गेली 8 वर्ष झाले, 2014 पासून क्लासेस घेतो 11वी 12वीचे. प्रत्येक बॅचचं एकच मत होतं पाहिलं, फार हुशारपणा सुद्धा. मॉड्युलस शक्यतो कोणाला चुकत नाही, पण चूक व्हायची कुठे होते? कारण की इथे गोल जास्त आहे, इथे ट्रिग्नोमेट्री इन्व्हॉल्व होत. मग आता नीट लक्षात घ्या, ट्रिग्नोमेट्रीचा सगळ्यात सिंपल पार्ट सांगतो. काय होतं? तुमच्याकडे फॉर्म्युला असा आहे काय? थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स. हा फॉर्म्युला आहे ना. आता हा टॅन इनवर्स आहे, इकडे टॅन इनवर्स, इकडे आला तर परत काय होईल? तो टॅन. मग आता मी तो फॉर्म्युला घेतो. कोणता? टॅनचा. मग पावर का आर्ग्युमेंट साठी मी डायरेक्टली आर्ग्युमेंटचा फॉर्म्युला यूज न करता टॅनचा फॉर्म्युला यूज करतो. वी हॅव टॅन ऑफ थिटा. काय फॉर्म्युला आहे? वाय. हा, आणि तो फॉर्म्युला एकच. टॅन तिकडे येऊन जा. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स वाय. फक्त मी फॉर्म्युला चेंज केला. तुम्ही पहिला एक्झाम्पल पाहून जरी हा वापरला असता ना तरी काय फरक पडला नसता. ओके, आता देअरफॉर इकडचा टॅन थिटा आहे असा इज इक्वल टू वाय आणि एक्स. या दोन्ही व्हॅल्यूज तुमच्याकडे आहे, द्या पुट करू. वायची व्हॅल्यू आणि एक्सची व्हॅल्यू. आता प्लस लिहिला नाही, लिहिला काय फरक पडत नाही. आता हा जो मायनस आहे हा मी वरती घेतो आणि 3 × 1 = 3 3 × 1 = 3 म्हणजे मला सांगा टॅन
थिटाची व्हॅल्यू किती आली? इथपर्यंत अडचण बोला. अरे इथपर्यंत अडचण. आता खरी मजा सुरू झाली. मला सांगा कोणत्या अँगलचा टॅन हा मायनस येतो का? तुम्हाला टॅनच्या 5 व्हॅल्यू माहिती. टॅन 0 0, टॅन 30 1/√3, टॅन 45 1, टॅन 60 √3 आणि टॅन 90 नॉट डिफाईन्ड. एक पण व्हॅल्यू निगेटिव्ह आली का? मग तुमची अडचण आहे मायनसची ना, त्या बाजूच येतो. पण 1 कोणत्या अँगलचा टॅन 1 येतो रे? 45 डिग्री. बरोबर आहे. मग आता मी काय करतो बाबर का, देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू मायनस या 1 ची व्हॅल्यू पुट करतो मी टॅन ऑफ 45 डिग्री. 45 डिग्री म्हणजे किती रेडियस? π/4. कसं केलं फाईन? 180 डिग्री म्हणजे पाय रेडियस. मग 180 ला 4 ने डिवाइड केलं तर होतील 45 डिग्री. मग पायला सगळीने डिवाइड करायचं, 4 ने डिवाइड करायचं. तोंडी असं निघालं. ओके, मग इथं मी रिझनिंग देऊन ठेवतो. सिन्स टॅन ऑफ 45 डिग्री म्हणजे टॅन ऑफ π/4, कारण 45 डिग्री π/4 इक्वल आहे इज इक्वल टू 1. म्हणजे टॅन π/4 ची व्हॅल्यू 1 आहे. लक्षात प्रत्येकाच्या. ओके, आता इकडचा टॅन कॅन्सल झाला असता जर हा मायनस नसता. बरोबर आहे. आता मला या मायनसचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे मला फॉर्म्युला कोणाचा पाहिजे का? मायनस टॅन थिटा. मायनस टॅन थिटा फॉर्म्युला पाठ करायचा नाही. क्लिअर कट. आपण फॉर्म्युला पाठ करायला लागू नये याकरता इथे हा उद्योग लिहून ठेवलेला आहे. मला सांगा तुमचा अँगल कुठे आहे? सेकंड क्वाड्रंट. बरोबर आहे. मला सांगा पहिल्या क्वाड्रंटचा अँगल काय असतो? सिम्बॉलिकली थिटा. दुसऱ्या क्वाड्रंटचा अँगल π - थिटा. तिसऱ्या क्वाड्रंटचा अँगल π + थिटा आणि चौथ्या क्वाड्रंटचा अँगल 2π - थिटा मायनस थिटा डायरेक्टली, कारण 2π म्हणजे 0. बरोबर आहे. मग आता मला सांगा आपला अँगल कुठे? सेकंड क्वाड्रंट ना. मग सेकंड क्वाड्रंट वर न इकडे बाबा काय उद्योग करतो? टॅन थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ π - π/4. मी इकडे काहीच उद्योग नाही केला. मी जो फॉर्म्युला अप्लाय केला तो तिकडे केला. तो फॉर्म्युला हा आहे मायनस टॅन थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ π - थिटा. आणि हा फॉर्म्युला मी कशावरनं तयार केला? म्हणजे फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. हे डोक्यात ठेवा. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे रेशो पॉझिटिव्ह असतात. सेकंड मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो. थर्ड मध्ये टॅन पॉझिटिव्ह असतो आणि फोर्थ मध्ये कॉस पॉझिटिव्ह असतो. इथं टॅन निगेटिव्ह आला ना. बरोबर ना. टॅन निगेटिव्ह आला कारण काय? सेकंड क्वाड्रंट आहे. मग डायरेक्टली काय करायचा? तो मायनस गायब करून टाकायचा. हा जो निगेटिव्ह आहे हा सेकंड क्वाड्रंट मुळे आलाय, तो गायब करून टाकायचा आणि तो कुठे गायब करायचा? अँगल मध्ये. मग सेकंड क्वाड्रंटचा अँगल घेताना काय करायचं? फक्त π - थिटा. अडचण बोला बरं. लय असे पाहू राहिले जसं काय फार खूप मोठं रिसर्च चालू आहे पुढं. सिंपल आहे. पहिला क्वाड्रंटचा अँगल थिटा, दुसऱ्या क्वाड्रंटचा अँगल π - थिटा, तिसऱ्या क्वाड्रंटचा अँगल π + थिटा, चौथा क्वाड्रंटचा अँगल मायनस थिटा किंवा 2π - थिटा. बरोबर आहे. ओके, आधी डोक्यात ठेवा. फक्त सेकंड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये हा काय असतो? टॅन मायनस असतो. मग तो मायनस आपण ज्यावेळेस अँगल घेतो ना क्वाड्रंटचा, ज्यावेळेस आपण क्वाड्रंटचा अँगल घेतो ना त्यावेळेस ते साईन जे असतं ते ऍडजस्ट होऊन जातं. कुठे? अँगल मध्ये. मग ते अँगल मध्ये गेलं म्हणजे बघा तो मायनस झाला ना. मायनस π/4. तो मायनस कुठे गेला? π/4 कडे गेला. बरोबर गेला का? ओके. मग आता बघा क्लिअर कट मला दिसतं. इकडचा टॅन इकडचा टॅन झाला का? टॅन टॅन कॅन्सल. मग थिटा इज इक्वल टू उरला π - π/4 आणि आता या 4 ने काय करायचं? या पायला क्रॉस मल्टिप्लाय
therefore theta is equals to 4 pi minus pi upon, म्हणजेच theta is equals to किती आला? याला म्हणतात बाळांनो ट्रिग्नॉमेट्री. आणि ही सुद्धा अजून सुरुवात आहे. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपण एक छोटासा फॉर्म्युला यूज केलाय. मग म्हणजे काय मार्ग ना, अजून तुमचं खूप सोपं चॅप्टर चालू आहे, अजून तुमचे खूप सोपं चॅप्टर चालू आहे, यामुळे आरडत असतो. रियालिटी ते अजून तुमचं खूप सोपा कार्यक्रम चालू आहे. हळूहळू हा टफ होत जातो, पण तो टफ वाटणार नाही जर तुम्ही मी सांगितलेल्याप्रमाणे जर ट्रिक डोक्यात ठेवलं तर. इथे ट्रिक काय आहे की तो क्वाड्रंट ओळखून ठेवा पहिले, आणि काय करायचं शेवटी अँगल फाइंड करताना त्या क्वाड्रंट नुसार अँगल चेंज करून घ्यायचा. क्वाड्रंट नुसार अँगल चेंज करून घ्यायचा. जर थिटा हा पहिल्या क्वाड्रंटचा अँगल आहे तर सेकंड क्वाड्रंटचा अँगल कोणता घ्यायचा? पाय मायनस थिटा. थर्ड क्वाड्रंटचा अँगल पाय प्लस थिटा, आणि फोर्थ क्वाड्रंटचा अँगल मायनस थिटा घ्या किंवा 2 पाय मायनस थिटा घ्या. हे डोक्यात ठेवायचं. टॅन हा सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह होतो, त्यामुळे बरोबर तो जो मायनस आहे ना तो सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये अँगल मध्ये मायनस होऊन जातो. थिटा मायनस आहे दोन्हीमध्ये, पाहून घ्या. जर इथे तुम्ही जर तो आपला नेहमीचा फॉर्म्युला वापरला असता ना कालपर्यंतचा, तो घोळ काय आला असता माहिती? सांगा घोळ काय आला असता? पावर का झालं काय? पहिले लिहा मग घोळ सांग. म्हणजे चूक कुठे होते? ज्यावेळेस तुम्ही JEE येणार आहे, JEE ला 2 ऑप्शन किंवा CET ला पण 2 ऑप्शन 4 मधले खूप लांब असतात, त्यांचा आणि आपल्या आन्सरचा काहीही संबंध नसतो. क्लिअर कट क्वेश्चन वाचला असं कळतं, पण ते तुम्हाला कन्फ्युज कुठे करता माहिती का? 2 ऑप्शन मध्ये. म्हणजे तर 45% चान्स असतो ना, डायरेक्ट 50-50 ला आणतात. म्हणजे क्वेश्चन जर तुमचा स्टडी झाला असेल, रीड केला, तर डायरेक्ट तुम्हाला कळतं की 4 मधले 2 ऑप्शन आपल्या क्वेश्चनचा काही संबंध नाही. ते 2 गेले, मग उरले 2च ऑप्शन तुम्हाला कन्फ्युज करतात. आणि त्यातला एक चूक आहे, एक बरोबर आहे. जर बरोबर वाला क्लिक झाला तर मार्क भेटतो, चूक वाला क्लिक झाला तर JEE आहे ते पण गेले, नेगेटिव्ह मार्किंग. ओके, उद्योग समजला? हा, आता चूक काय झाली सर का? जर सपोज मी तो फॉर्म्युला यूज केला असता, कोणता? थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स. इथे जो टॅन इकडे आला असता, दिसतोय का? इक्वल टू टॅन इनवर्स, तुम्ही तो मायनस बाहेर घेतला कालच्या फॉर्म्युल्याप्रमाणे, बरोबर आहे? मायनस बाहेर घेतला असता आणि काय आला असतं? टॅन इनवर्स 1. कोणत्या अँगलचा टॅन 1 आहे? π/4. मग मायनस आणि टॅन इनवर्स 1 म्हणजे किती आला असता? π/4, 45 डिग्री ना. म्हणजे फायनल आन्सर आला असतं मायनस π/4. मायनस π/4 आणि 3π/4 सारखे आहे का रे? हा फॉल्ट आहे. म्हणून मी तुम्हाला मागच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं, मागच्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा क्वाड्रंट कोणता होता? आन्सर काय येणं अपेक्षित होतं? पाय मायनस टॅन इनवर्स काय, ते 15/8 काय होता ना तो. बुक मध्ये त्यांनी दिला मायनस. त्यांचं म्हणणं असेल जर अँगल फाइंड होत नसेल तर तुम्ही तो मायनस वाला फॉर्म्युला वापरा, तर पाय वाला फॉर्म्युला वापरा, काही फरक पडत नाही. पण ज्यावेळेस अँगल फिक्स फाइंड होतोय त्यावेळेस तुम्हाला तो उद्योग करून चालणार नाही. अडचण एकदा एक्सप्लेन करू परत? ओके, घोळ वाटतोय तो. ओके, इकडे बारे सिंपल आहे. अँप्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट पा, डोकं जास्त कन्फ्युज नाही करायचं. तुम्हाला एकदम सोपं सांगितलेलं आहे. नंतर हेच काही जण खूप अवघड करून सांगणार, कळेल, हळू कळेल प्रत्येकाला. ओके, आता आपला फाइंड करायचं आहे आर्ग्युमेंट किंवा अँप्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट फाइंड करत असेल तर बाबा डायरेक्ट टॅनची डेफिनेशन घ्या. आतापर्यंत आपण जे एक्झाम्पल सोडवले ना, तिथे पण जर तुम्ही ही स्टेप पहिले घेतली तरी काय फरक पडत नाही. बरं, तिथे शेवटीच होणार आहे, अँगल फाइंड नाही होत, टॅन इनवर्स जाणार आहे. इथे सरळ काय होतं बा? टॅन ऑफ थिटा
इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. बरोबर आहे. वायची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू इथं पुट केली. वायची व्हॅल्यू आहे +3, एक्सची व्हॅल्यू आहे -3. बरोबर आहे. म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू मायनस आणि तो 3/3 किती झाला, म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू मला भेटला मायनस. बरोबर. मी विचार केला कोणत्या अँगलचा टॅन मायनस येतो, कोणाचा जे स्टँडर्ड अँगल आहे 5, कोणते कोणते 0, 30, 45, 60 आणि 90. कोणीच व्हॅल्यू 5 नाही केल्या, पण ऐकून लक्षात राहू राहिलं. टॅन 0, टॅन 30, 1/√3, टॅन 45, टॅन 60, √3 आणि टॅन 90. हे बा घरी जाऊन लिस्ट पाहिली होती तरी व्हॅल्यू पाठ झाल्या. कशा काय पाठ झाल्या, खूप वेळा आपण विचार केला त्याच्यावरती. बरोबर आहे. हेच करायचं, प्रॅक्टिस जास्त करायची, ऑटोमॅटिक होऊन जातं. ओके. मग इथं आपलं काय आलं की कोणत्याही अँगलचे टॅन हा -1 नाहीये. पण जर मी मायनस बाजूला घेतला तर 1 मात्र आहे. 1 कोणाचा अँगल येतो, 1 कोणा टॅन येतो, टॅन 45 डिग्री. बरोबर आहे. मग मी तो मायनस ठेवला बाजूला, 1ची व्हॅल्यू पुट करायची तुम्हाला. पण मी ती डिग्रीमध्ये न पुट करता कशामध्ये पुट केली, रॅडियन्स. कारण की मी तुम्हाला पहिला चॅप्टर त्यामुळे रॅडियन्स शिकवलेला आहे अँगल. इथून पुढे डोक्यात ठेवा, अँगल डिग्री सिस्टीम मध्ये लिहायचे नाही. जवळजवळ सगळे अँगल्स तुम्हाला कशात लिहायचे, रॅडियन्स कंपल्सरी. म्हणून 11चा पहिला टॉपिक आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट, आणि आपण तोच उडवला. अँगल तुम्हाला लिहायचा आहे रॅडियन्स मध्ये. रॅडियन्सची आयडिया खूप सोपी आहे. 180 डिग्री इज इक्वल टू पाय रॅडियन्स. एवढं डोक्यात असलं तुम्ही कोणताही अँगल बनवू शकता. 180 डिग्री इज इक्वल टू पाय रॅडियन्स. मग आता इथं 45 डिग्री, 45 म्हणजे 180च्या निम्माचा निम्मा झाला, म्हणजे डिवाइड बाय 4. मग पायला पण डिवाइड बाय 4 केला मी. ओरली काढलं की 45 डिग्री म्हणजे किती रॅडियन्स आहे, π/4. स्टँडर्ड अँगल डोक्यात ठेवायचे. 0 म्हणजे 0. 30 डिग्री म्हणजे π/6. 45 डिग्री π/4. 60 डिग्री π/3. हे डोक्यात ठेवायचं. 180ला किती डिवाइड केलं म्हणजे तेवढी व्हॅल्यू चेक करायची. 30 आणायचं असेल तर 180ला 6 डिवाइड करावं लागेल, जे π/6. 180चा 45 करायचा, 180ला किती डिवाइड करावं लागेल, 4 ने. आणि 60च्या वेळेस 180ला किती डिवाइड करावं लागेल, 3 ने, π/3. आणि 90 डिग्रीसाठी 2 ने, म्हणजे π/2. म्हणजे हा झाला 45 डिग्री म्हणजे किती, π/4 रॅडियन्स. म्हणजे या 1ची व्हॅल्यू मी रिप्लेस केली, किती, टॅन ऑफ π/4. बाहेर मायनस शिल्लक. बरोबर आहे. हा आता प्रश्न आहे, मला हा मायनस घालवायचा नकोय. मला टॅन हा निगेटिव्ह आला, याचा अर्थ काय आला, टॅन कसा आलाय, निगेटिव्ह. मग टॅन निगेटिव्ह पुढे पुढे येतो, तर टॅन निगेटिव्ह 2 क्वाड्रंट मध्ये येतो, तर सेकंड किंवा फोर्थ. सेकंड किंवा फोर्थ 2 क्वाड्रंट मध्ये टॅन निगेटिव्ह असतो. मग मी परत इकडे आलो, कारण की दोघांचा अँगल वेगळा आहे. फोर्थ क्वाड्रंटचा अँगल -θ आहे आणि सेकंड क्वाड्रंटचा अँगल π-θ आहे. मग मी इथे आलो, परत चेक केला, क्वाड्रंट कोणता आहे, सेकंड. मग सेकंड क्वाड्रंट, मग मी तुम्हाला सिंपल आयडिया देऊन ठेवली की पहिल्या क्वाड्रंटचा अँगल θ असतो, ऍक्युट अँगल 0 to 90 मध्ये. बरोबर आहे. पण सेकंड क्वाड्रंटचा अँगल काय असतो, π-θ. थर्ड क्वाड्रंटचा अँगल π+θ आणि फोर्थ क्वाड्रंटचा अँगल -θ घ्या किंवा 2π-θ घ्या. काही फरक पडणार आहे का, 2π = 0 असतो आपल्यासाठी. ओके. म्हणजे आता बाळांनो इथे क्वाड्रंट आहे सेकंड, मग हा जो मायनस आहे हा या अँगलला ऍडजस्ट झाला, -π/4. आणि सेकंड क्वाड्रंटचा अँगल काय येतो, π-θ म्हणजे π-π/4. म्हणजे तू म्हणशील नाही मायनस पुढे गेलं, हे मायनस इकडे येतं. सेकंड क्वाड्रंटच्या अँगल मध्ये ऍडजस्ट होतो. तो जो मायनस आलाय ना, तो सेकंड क्वाड्रंटच्या अँगल मध्ये मायनस होतो. सेकंड क्वाड्रंटचा अँगल काय आहे, π-θ. θ म्हणजे किती, π/4. बरोबर आहे. मग इथे मी फॉर्म्युला वापरला, -tan θ = tan of π-θ. फॉर्म्युला मी सुद्धा क्वाड्रंट वर डोक्यात ठेवलेला. आजपर्यंत मी कधी हा फॉर्म्युला पाठ नाही. म्हणजे मी 12वीला होतो तेव्हापासून तर आतापर्यंत मी स्वतः कधी फॉर्म्युला पाठ नाही केला. क्वाड्रंट वरनं फॉर्म्युला लिहायचा, क्वाड्रंट वरनं फॉर्म्युला इझिली देतो, कारण आपला क्वाड्रंटचा अँगल माहिती ना. मग हा झाला तिथे टॅनला टॅन, मग θ = काय उरला, π-π/4. तर 4 ने क्रॉस मल्टिप्लाय केलं, किती होईल, 4π-π म्हणजे वरती आला 3π अपॉन. हा आलं बाळांनो आर्ग्युमेंट किंवा ऍम्प्लिट्यूड. अडचण बोला.
अरे बाळांनो अडचण, उद्योग समजला प्रत्येकाला? उद्योग समजलाय? ठीक आहे, त्यांची अडचण. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. आणखीन भरपूर एक्झाम्पल आहे. इथे बाळांनो फक्त डोक्यात ठेवा, हे एक्झाम्पल होतोपर्यंत जर तुमची आयडिया क्लिअर झाली ठीक, नाही आली तर एक फक्त पर्याय सांगतो. याचे जे सगळे एक्झाम्पल आहे ना एकदा रिपीट पहा, तुमची आयडिया एकदम ओके होऊन जाईल. ओके ठीक आहे. याचं कारण असं आहे का तुम्ही काय केलंय, 10thला एक फॉल्ट केला. तुम्हाला 10च्या टीचरने पण ट्रिग्नोमेट्रीवर जोर दिला नाही आणि तुम्ही तर अजिबात जोर दिला नाही. तुम्ही खूप आनंदात टीचर म्हटले ना हा चॅप्टर ऑप्शन टाका, तुम्ही ऑप्शन टाकला. 10thला तुम्ही जॉमेट्री आजची ऑप्शन टाकली असते ना चालेल, ट्रिग्नोमेट्री कधीच ऑप्शन नाही टाकायची. आणि हा मेसेज जो मी तुम्हाला दिला ना, हा तुमच्या पुढची जी 10ची बॅच आहे तुमच्या ओळखीतली, तर तुमचं कोणी जवळ त्या सांगून ठेवा, पण पुढे सायन्स घ्यायचं असेल ना ट्रिग्नोमेट्री ऑप्शन टाकायची नाही, नाही तर तुमचं वाटोळं आम्ही टाकायचं. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. आता हा हे सुद्धा एक्झाम्पल गोल करतं पाहत. -4 -4i, -4 -4i. करा बरं कंपॅरिझन. मी सगळं ब्लॅक पेन लिहिलंय, फक्त इथे एक महत्वाचं वाक्य जे रेड ब्ल्यू पेन लिहिलंय, फक्त एक वाक्य ब्लॅक पेन लिहितोय मी क्वाड्रंट. कारण का तुम्हाला कळलं असेल हे खूप इम्पॉर्टंट आहे. कुठेतरी 10thला होतं क्वाड्रंट सांगायला, ते म्हणजे काय आहे प्लस मायनस वर सांगायला काय एवढं अवघड आहे. आता का फायदा कळाला असेल त्यात. ओके, ले z इज इक्वल टू -4 -4i. हे पहा आपले 2 जरी एक्झाम्पल ह्या दिवसाला काही अडचण नाहीये, भरपूर वेळ बाकी. पण बाबा जेवढं होईल ना तेवढं कन्सेप्ट क्लिअर करायचं, निष्कारण हा म्हणायचं नाही. नाही समजलं ना, एक एक्झाम्पल तुम्ही मला 10 वेळा जरी एक्सप्लेन करायला लावलं, मी 10 वेळा एक्सप्लेन करायचं. त्यामध्ये पहिल्या दलितांना डोक्यात फुल पॅक होत, बिना बोर्डकडे पाहत सुद्धा मी सांगू शकतो ओरल एक्झाम्पल. त्यामुळे फक्त डोक्यात ठेवायचं तुम्हाला की जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत रिपीट करायला लावायचं. ओके, करा बरं. इथे काय आहे -4 -4i. कम्पेअर विथ एक्सची व्हॅल्यू किती दिली आणि वायची व्हॅल्यू. क्वाड्रंट कोणतं? थर्ड क्वाड्रंट. आणि आता मग थर्ड क्वाड्रंट म्हणल्यानंतर तुम्हाला आयडिया करून गेली, शेवटी फॉर्म्युला कोणता वापरायचा रे, अँगल कोणता घ्यायचा, पाय प्लस थिटा. ओके, म्हणजे इथेच तुम्हाला आयडिया करून गेली का तुम्हाला आर्ग्युमेंट मध्ये पाय प्लस थिटा घ्यायचा आहे. आला रे. ओके, पुढे आता सॉल्व्ह करून घ्या. -4² प्लस -4². इथे मॉड्युलस मध्ये कधीच सबट्रॅक्शन होणार नाही, वाटत चिमटा काढून ठेवा स्वतःला. 4² 16 प्लस 4² 16, 16 प्लस 16 32. 32 म्हणजे कशाला जाईल, 16 × 2, 16 द स्क्वेअर रूट आणि 2 द स्क्वेअर रूट. मॉड्युलस ऑफ झेड. काही टेन्शन नाही सर, आता मॉड्युलसला कोणते नंबर द्या, मॉड्युलसला कोणते नंबर द्या, काय फक्त त्याची व्हॅल्यू टाकायच्या, स्क्वेअर करायची, ऍडिशन करायची, भेटलं तर स्क्वेअर रूट फाइंड करायचं नाही तसंच ठेवायचं. ओके, आता बाळांनो जो मेन फॉर्म्युला वापरायचा आहे तो इकडे वापर. टॅनची डेफिनेशन वापर. अजिबात टॅन इनव्हर्सचा फॉर्म्युला वापरायचा नाही. जे पहिले 3 एक्झाम्पल दिले मी तुम्हाला सॉल्व्ह करून, ते मुद्दाम सॉल्व्ह करून दिले. परत काय होतं, कोणतरी टॅन इनव्हर्स शिकवताना मग तुम्ही माझं सर ते फॉर्म्युला दिले टॅन इनव्हर्स दिला होता तो आणि हा फॉर्म्युला एकच आहे. फक्त एवढं आहे का त्या फॉर्म्युलाने फाइंड व्हॅल्यू फाइंड करताना थोडं टफ जातं. कंपॅरेटिव्हली हा फॉर्म्युला सोपा जातो. ओके, अँप्लिट्यूड ऑर आर्ग्युमेंट ऑफ झेड. यासाठी आपण फॉर्म्युला घेणार. वी हॅव टॅन थिटा इज इक्वल टू y/x. झाला गोळ. जे सोडवत गेले त्याला गोळ सापडले. बरोबर का काय? 2 मिनिट आता मी चुकीचं लिहिणार आहे, नंतर क्लिअर करू आपण चूक काय. तुम्हाला तुम्ही लिहिल्या तर चूक सापडली पाहिजे. टॅन थिटा इज इक्वल टू y/x.
वायची व्हॅल्यू किती अपॉन एक्सची व्हॅल्यू किती. ओके, रूल नुसार काय होणार मायनस मायनस 4 1 जा 4 4 1 जा 4 म्हणजे टॅन थिटा किती आला. आता जर मी 1 ची व्हॅल्यू डायरेक्ट पुट केली 45 डिग्री आहे ना व्हॅल्यू म्हणजे बरोबर का. देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ 45 डिग्री म्हणजे किती रेडियन. ओके, आता नीट लक्षात घ्या बरं का. सिन्स कारण आहे टॅन 45 डिग्री इज इक्वल टू टॅन ऑफ पाय बाय 4 इज इक्वल टू 1. मान्य आहे का इथपर्यंत प्रत्येकाला. ओके, आता बरोबर का. आता काय अर्थ आहे कॅन्सल करा. टॅनला टॅन आणि थिटा किती आला पाय बाय 4 म्हणजे किती डिग्री 45 डिग्री म्हणजे 0 to 90 मध्ये आला. मग क्वाड्रंट कोणता होईल. तुम्ही वरती काय लिहून ठेवलंय म्हणजे तुम्हीच तुमच्या आन्सरला क्रॉस करायला लागले बरोबर का. म्हणजे इथे टॅनला टॅन कॅन्सल करायचा म्हणजे डोक्यात ठेवा बाळांनो. टॅन 2 क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह येतो पहिल्या आणि तिसऱ्या. मग तेव्हा पहिल्या क्वाड्रंटच्या टॅनच्या व्हॅल्यू आणि थर्ड क्वाड्रंटच्या टॅनच्या व्हॅल्यू सेम असते. मग आपण जे आन्सर लिहितोय ते कधी आपल्याच आन्सर मध्ये क्रॉस नाही झालं पाहिजे. कधी कोर्टात गेले वकील क्रॉस चेकिंग करतात उलट विचारतात आणि उलट विचारलं की आपल्याला आपल्याच हातात फसवतात. हाच गोळीत होत. तुम्ही लिहिलंय पहिला थर्ड क्वाड्रंट नंतर म्हणताय फर्स्ट क्वाड्रंट चालेल का. म्हणजे इथे तुम्हाला टॅन थिटा आणि इथे मायनसची अर्थ नाही करे मग तो मायनसचा विषयच नाही. डायरेक्टली हा जो अँगल आहे हा बदलून किती घ्यायचा थर्ड क्वाड्रंटचा अँगल पाय प्लस थिटा कारण की हा पॉझिटिव्ह आहे ना मग तो पाय प्लस होईल. निगेटिव्ह आला तर पाय मायनस और डायरेक्ट मायनस होतो. ते क्वाड्रंटवर डिपेंड आहे. ओके, म्हणजे इथे झाला पाय प्लस पाय बाय 4. सिन्स इथे जो मी फॉर्म्युला वापरलाय तो फॉर्म्युला हा आहे टॅन ऑफ पाय बाय 4 म्हणजे टॅन थिटा. याला जर मी 2 मिनिटं थिटा म्हटलं तर टॅन थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ पाय प्लस थिटा. मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून देतोय पण फॉर्म्युला वापरत नाहीये. मी डायरेक्ट क्वाड्रंटवर न लॉजिक लावतो का थर्ड क्वाड्रंटचा अँगल काय असतो पाय प्लस थिटा. आता टॅनला टॅन कारण की आता अँगल थर्ड क्वाड्रंट मध्ये येणार आहे अँड देअरफॉर थिटा इज इक्वल टू पाय प्लस पाय बाय 4. आता हा कसा सोडवायचा 4 ने याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं म्हणजे इथे किती होणार थिटा इज इक्वल टू 4 पाय प्लस पाय अपॉन 4 अँड देअरफॉर थिटा इज इक्वल टू 5 पाय बाय 4. तुमचा आन्सर काय होतं पहिले पाय बाय 4 आणि खरं आन्सर काय आहे घोष समजला. बाळांनो मॅथ दिसतं तेवढं सोपं नसतं. प्रत्येक गोष्टीला रिझनिंग आहे. इथे पाय प्लस गेलेला आहे आणि तुम्हाला मी क्वाड्रंटल सिस्टीम मध्ये इथे सांगून ठेवतो वरती वाटलं तर प्रतिक्रिया बा इथे वरती समासामध्ये लिहून ठेवा वाटलं तर. पहिल्यामध्ये थिटा हा कुठून कुठे असतो ऍक्युरेट असतो 0 to 90 डिग्री मध्ये. दुसऱ्या क्वाड्रंटचा अँगल काय होतो मग पाय मायनस थिटा. तिसऱ्या क्वाड्रंटचा अँगल पाय प्लस थिटा. चौथ्या क्वाड्रंटचा अँगल इज 2 पाय मायनस थिटा और मायनस थिटा. कारण की 2 पाय म्हणजे काय असतो 0 असतो. हे डोक्यात ठेवायचं बघा तुम्हाला. पहिल्या क्वाड्रंटचा अँगल 0 to 90 मध्ये ऍक्युरेट येतो थिटा. थिटा हा ऍक्युरेट आहे कायम आता डोक्यात. दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये अँगल असेल तर तो पाय मायनस थिटा होतो. तिसऱ्यामध्ये असेल तर पाय प्लस थिटा होतो. चौथ्यामध्ये असेल तर 2 पाय मायनस थिटा किंवा मायनस थिटा. आता हे डिपेंड असतं शक्यतो आपण 2 पाय मायनस थिटा घेतो पण जर रोटेशन निगेटिव्ह केलं तर मग तो मायनस होतो. अडचण बोला बरं. उद्योग समजला का. म्हणजे तुम्ही तुमच्याच आन्सरला क्रॉस करता त्यामुळे घाईघाईमध्ये म्हणजे तुम्ही 10वीला करायचे ना क्वेश्चन पाहायला काढायला आन्सर वर तिथून पडायचे. हा उद्योग जर इथं केला तर 100% शेवटी बरोबर आहे. कारण की एखादं सर इथंच का टॅन कॅन्सल इथं टॅन कॅन्सल होईल ना. इधर टॅन कॅन्सल केला तर थिटा इज इक्वल टू पाय बाय 4. पाय बाय 4 म्हणजे 45 डिग्री ते पण मी तर लिहून ठेवलंय
45 डिग्री म्हणजे कोणता क्वाड्रंट येईल? फर्स्ट क्वाड्रंट. आणि तुम्ही वरती लिहून ठेवलंय की हा पॉइंट थर्ड क्वाड्रंट मध्ये. थर्ड क्वाड्रंट मध्ये जर असेल तर थर्ड क्वाड्रंटचा अँगल यायला पाहिजे. मग थर्ड क्वाड्रंटचा अँगल काय आहे? पाय प्लस थिटा. मग मी फॉर्म्युला चेंज करत होतो ना, मग इथे हा प्लस आहे म्हणजे हा काय होईल? पाय प्लस थिटा घेऊन टाकायला डायरेक्टली. वाटलं जय पवार माझं नाव घेऊन टाका. काय फॉर्म्युला पाठबीट करायची गरज? हा फॉर्म्युला लिहिला पाहिजे गरजेचं नाही. फक्त कशावर ठरवतो आपण? क्वाड्रंट. म्हणजे फॉर्म्युला, हा जो फॉर्म्युला मी ते लिहितोय हा फक्त लिहून देतोय. हा फॉर्म्युला आपण यूज करतोय का? पास केला का? नाही. टोटली डिपेंड कशावर घेतो आपण? क्वाड्रंटवरनं फॉर्म्युला अँगल ठरवतो, अँगल ऍडजस्ट करून देतो, विषय संपला. फॉर्म्युला लिहा नाही तर अडचण. उद्योग समजला? हे अँगल कसे घेतोय समजते प्रत्येकाला? ओके. नेक्स्ट आणखी एक. ओके. एक्झाम्पल नंबर 6 म्हणजे तो अँगलचा जो क्वाड्रंटचा पार्ट आहे तुमचा बऱ्यापैकी क्लिअर होऊन जाईल. एक्झाम्पल नंबर 6. √3 मायनस आहे. एक एक्झाम्पल सेकंड क्वाड्रंटचं घेतलं, एक थर्ड क्वाड्रंटचं घेतलंय. आता हे कुठे आहे पहा. मला नका सांगू, तुम्ही सोडवा. बडबड नाही. जर आपला कोणता मित्र आपला आन्सर सांगण्यात मदत करतोय ना त्याच्याबरोबर आजपासून बंद करून टाक. तो तुमचा मित्र नाहीये, तो तुमचा क्लिअर कट शत्रू आहे. कारण की तो तुम्हाला आन्सर सांगतोय आज, त्याला माहिती आहे. म्हणजे तो तुम्ही काय त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. आज कोणा जरी कुबड्या घेऊन जाण्यात अर्थ नसतो. सेल्फ डिफेन्स. तुम्हाला स्वतः जमलं पाहिजे. जो तुम्हाला आन्सर सांगतोय त्याला तेवढाच मेंदू आहे, तुम्हाला तेवढाच मेंदू आहे. फक्त एवढं आहे का तो चालवतो आणि आपण बसून ठेवतो. ओके. लेट z इज इक्वल टू √3 मायनस I. तो क्लिअर कट तेवढाच आहे. x ची व्हॅल्यू आली √3 आणि y ची व्हॅल्यू आली -1. 0 नाही, -1. ओके. पॉइंट लाई इन फोर्थ क्वाड्रंट कारण की एक पॉझिटिव्ह आहे, y निगेटिव्ह आहे. फोर्थ क्वाड्रंट. ओके. करा सॉल्व. √3 चा स्क्वेअर 3 प्लस 1 3 प्लस 1 4. 4 चा स्क्वेअर रूट क्लिअर कट निघणार आहे. कोणाला काही शंका येत नाही का रे पाहून? नाही मी विचारू म्हणजे माझ्या असा उलट्या पालट्या शंका राहायच्या पहिले. 4चं स्क्वेअर रूट किती रे? +2 -2 ना. स्क्वेअर रूट नेहमी 2 असतात मी सांगतो आणि मग मी एकच का लिहित. मॉड्युलस इज ऑलवेज पॉझिटिव्ह. मॉड्युलस म्हणजे डिस्टन्स असतं आणि डिस्टन्स हे कधी निगेटिव्ह असतात नाही. आपण जेव्हा डायग्राम घेतली आठवा, R म्हणजे डिस्टन्स होतं. मग तुम्हाला डिस्टन्स आहे आणि डिस्टन्स हे कधी निगेटिव्ह असतं. शंका मिटली का? म्हणजे मीच विचारायची. असे उलटे पालटे डाऊट आले पाहिजे तर खरी मॅथ शिकण्यात मजा येते. आता इथे डाऊट समजला ना
तिकडे विचारायचं. सर टाइमपास काहीतरी मजा. ओके, करा बरं सॉल्व. हा, आता इकडे वावर का, शक्यतो हा फोर्थ क्वाड्रंटला मायनस थिटा घेऊ नका, कारण की तो क्लॉकवाईज डायरेक्शन दाखवतो ना. आपण पहिला अँगल कोणता देतो, क्लॉकवाईज देतो, बरोबर आहे. मग कोणता घेणार, फोर्थ क्वाड्रंटचा अँगल घ्या. मग मायनस जरी घेतला तरी आन्सर दोन्ही बरोबर आहे, व्हॅलिड आणि बरोबर आहे. कारण की 2π मायनस थिटा आणि मायनस थिटा हा इक्वलंट आहे. तो दिलेला आहे डायरेक्टली तुम्हाला. ऑलरेडी हा 2 मिनिट सांगतो तुम्हाला. ऑलरेडी हा √3 पॉझिटिव्ह दिलेला आहे. हा, तू म्हणते ना √3 ची व्हॅल्यू जर प्लस मायनस घेतली तर घ्यायचीच नाही तुम्हाला व्हॅल्यू. जर तुम्हाला व्हॅल्यू काढायची असती ना मग ती प्लस मायनस आली असती. इथे देताना इथं मायनस दिला पद्धत, मग जी साईन व्हॅल्यू दिली ना ते साईन कॅरी करायची. ओके, व्हॅल्यू पुट केल्या -1 अपॉन √3. घाबरले काय? ओके, तर मायनस टाका बाजूला, उरला काय, कारण आपल्याला माहिती कोणत्याच अँगलचा टॅन हा मायनस नाही, आपल्याला माहिती पॉझिटिव्ह, मग मायनस घेतला बाजूला. आता प्रश्न राहिला त्या 1 अपॉन √3चा. मायनस आपण बाजूला टाकलोय, ते मायनस मी आहे असं कॅरी करून ठेवतो. मग बाळांनो प्रश्न येतो 1 अपॉन √3 हा कोणाचा टॅन आहे, टॅन 30. मग इथे मी लिहितो बा टॅन 30 डिग्री. याची व्हॅल्यू 1/√3 आहे, पण डिग्री मध्ये मला व्हॅल्यू घ्यायची नाही, मला घ्यायची रेडियन्स मध्ये. मग विच इज इक्वल टू टॅन ऑफ 30 डिग्री. आता बाबा पूर्ण विचार करतो ज्याला येण्यासाठी 30 डिग्री. 180 म्हणजे पाय. मग 180ला किती डिवाइड केला, आन्सर 30 येतं रे, 6. मग पायला पण 6 ने डिवाइड करा, म्हणजे अँगल किती झाला. आणि याची व्हॅल्यू किती आहे 1/√3. म्हणजे 1/√3 ची व्हॅल्यू तुम्ही काय पुट करणार आहे, टॅन π/6. π/6 नाही. ओके, हा. आता बाळांनो -4 नाही, म्हणजे मायनसचा क्लिअर कट दिसतंय मला आत जाणार आहे, बरोबर आहे, मायनस आत जाणार आहे. पण क्वाड्रंट कोणता हे पाहून घ्या ना, फोर्थ क्वाड्रंट. मग जर आपण अँटी क्लॉकवाईज सिस्टीमने जातोय सध्या, तर टॅन थिटा इज इक्वल टू हा मायनस आत जाणार, म्हणजे टॅन ऑफ, आणि फोर्थ क्वाड्रंट मुळे अँगल काय होणार 2π मायनस. कारण काय, फोर्थ क्वाड्रंट. इथे फॉर्म्युला वापरला मायनस टॅन थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ 2π मायनस थिटा. शंका, हा फॉर्म्युला आपण यापूर्वी घेतलाय. तिथे मी लिहिला होता मायनस टॅन थिटा, आधीच्या आधीच एक्झाम, मायनस टॅन थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ π मायनस थिटा म्हटलं होतं. कारण की मायनस टॅन थिटाला 2 फॉर्म्युले, फोर्थ क्वाड्रंट मधला हा आणि सेकंड क्वाड्रंट मधला तो π मायनस थिटा. कन्फ्युज व्हायचं नाही, फॉर्म्युले पाठ करायची गरज नाही, डायरेक्ट इथनं क्वाड्रंट वर डायरेक्ट घ्यायची. ओके, मग आता टॅनला टॅन म्हणजे थिटा इज इक्वल टू किती भेटला 2π मायनस π/6. आता याने याला मल्टिप्लाय करा, किती होईल 12π मायनस π अपॉन 6. म्हणजे थिटा किती आला रे, हा. आता एखाद्याने जर सपोज जिथे तो मायनस आत घेतला असता फक्त, आणि 2π म्हणजे 0 असतो ना आपला, म्हणजे इथं फॉर्म्युला कोणता वापरला असता माहिती, तुमचा आलाड अँगलचा फॉर्म्युला
टॅन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन जाते मायनस आलेला असतो त्याचा आन्सर आला असतं -π/6 -π/6 आणि प्लस 11π/6 इक्वल आहे कारण की ते को टर्मिनल अँगल आहे एकाचं रोटेशन आपण घेतो अँटी क्लॉकवाईज दुसऱ्याचं घेतो क्लॉकवाईज फक्त पण दोघांची इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्मची पोझिशन सेम राहते कारण की हा जो अँगल आहे हा इथे कुठेतरी असा येतो ना इकडनं जर मोजलं तर हा भरतो 11π/6 आणि इकडनं जर मोजलं तर हा भरतो -π/6 मग तो अँगल तुम्ही अँगल तोच ना म्हणजे हा असा आहे पाहिजे AOB मग तो इकडनं मोजला तर एवढा येतो इकडनं मोजला तेवढा येतोय म्हणजे तुमचा 11π/6 आणि -π/6 कसा आहे सेम आहे अडचण बोला बरं ओके सेकंड क्वाड्रंट मधलं एक्झाम्पल झालं सेकंडचं एक्झाम्पल झालं आपलं थर्ड क्वाड्रंटचं एक्झाम्पल आणि फोर्थ क्वाड्रंटचं एक्झाम्पल झालं मला सांगा आता ते जे काही फॉर्म्युले आहे ते अवघड आहे ट्रिग्नॉमेट्री अवघड नाहीये तुम्ही काय करता फक्त कन्फ्युजन वाढवून आणखीन अवघड करा क्लिअर कट जेवढं सांगितलंय थोडं जर फिक्स डोक्यात ठेवलं तर परत ट्रिग्नॉमेट्री तुम्हाला कोणाला एक त्रास देणार अडचण